समर्थांची शिकवण दासबोधातील प्रत्येक ओवीत जाणवते. दिनचर्या कशी असावी येथपासून समर्थांच्या शिकवणीची सुरुवात होते. माणसाने प्रपंच नेटकेपणाने कसा करावा हे सांगताना प्रापंचिकाच्या सर्व बाबींचा समर्थ विचार करतात. आपले आयुष्य उत्तम व्हावे यासाठी दुर्गुण टाळून उत्तम गुण अंगी बाणवावेत. त्यासाठी दुर्गुण आणि सद्गुण कोणते हे समर्थ वारंवार आपल्याला समजावून देतात. पहाटे उठून काहीतरी पाठांतर करावे. होईल तेवढे भगवंताचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, येथान शक्ती आठवावे सर्वोत्तमाशी. दिवसातला एक क्षणही रिकामटेकडेपणात घालवू नका. आपली नोकरी, व्यवसाय, अध्यापन असे जे उपजीविकेचे साधन असेल ते दक्षतेने करा. त्या संबंधीचे आपले ज्ञान वाढवा. त्यामुळे व्यवसायातही प्रगती होते. त्यासाठीच ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकाम्या जाऊ नेदी एक क्षण. प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. ज्ञान वाढवायचे, ते अद्यावत ठेवायचे, तर त्यासाठी आपल्या व्यवसाय क्षेत्रातील पुस्तकाचे वाचन आणि त्यातील टिप्पणी काढावी. दिसा माझी काहीतरी लिहावे इतके सांगून थांबत नाहीत, तर अक्षर नीटनेटके सुंदर असावे हेही सांगतात. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आकुर्ली वेलांट्या. म्हणजे करंटे न होता उत्तम गुण बाळगण्याची आपण इच्छा करू लागतो. समर्थ आपल्याला अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. कुविद्या सांडून शिकती, शहाणे विद्या. या ओवीतून आश्वासन देतात. समर्थांना आळस, आळशीपणा आणि निष्क्रियतेचा अतिशय तिटकार आहे. आळसाला ते करंटेपणा म्हणतात. त्यांना हे मोठे अवगुण वाटतात. आळस झटकून कामाला लागा असे त्यांचे सतत सांगणे असते. आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट करीती. आळसाने सद्बुद्धीचा नाश होतो. अवगुणी करंटा अतिक्रोधी असतो. तो दुसऱ्याची निंदा करतो, द्वेष करतो, वाईट संगतीत रमतो. परद्रव्य आणि परस्त्री यावर त्याची वाईट नजर असते. अतिक्रोध करू नये, जीवलगास खेदू नये, मनी मीठ मानू नये शिकवण्याचा. ही दुर्गुण तर नकोच नको असे या ओवीतून समर्थ आपणास निक्षून सांगतात. अवगुणी करंट्याला लिहिता वाचता येत नाही. तो व्यवहारात फसतो. लेहो नेणे वाचू नेणे, सवदा सूत घेऊ नेणे, हिशेब कित्येक राखो नेणे, धारणा नाही. अशा अवगुणी आणि व्यसनी माणसाचे आप्तजनही तोंड फिरवून त्याला सोडून जातात. तेव्हा अशा अवगुणी माणसाने काय करावे? त्याने मरावे काय? असे शिष्याने विचारल्यावर समर्थाने हे त्याचे दैव, हे त्याचे प्रारब्ध असे सांगून उत्तर टाळले नाही. उलट समर्थ म्हणाले, अशा करंट्याने आता तरी जागे व्हावे, सावधपणे वागावे. जे काम मिळेल ते करावे. ते लहान असो की मोठे असो किंवा हलके असो, तरी सुद्धा ते झपाटून करावे. यासाठी आळस सोडावा, दुसऱ्याचा सल्ला घ्यावा, अंगी असलेल्या विद्येचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा. मर्दे तकवा सोडू नये, म्हणजे प्राप्त होतो जय. कार्य प्रसंग समय ओळखावा. मराठा तितुका मिळवावा, आपुला धर्म वाढवावा. ह्या विषयी न करिता तकवा, पूर्वज हसती. राजकारणात लोक समुदाय असतोच. पुढाऱ्याला आणि राज्यकर्त्यालाही लोकसंग्रह करावा लागतो. त्यासाठी राखावी बहुतांची अंतरे हा गुण जोपासणे हे ओघाने आलेच. आपल्या भोवती धूर्त आणि विविध क्षेत्रातील हरवणारी माणसे जोडावीत.
त्यासाठी माणसांची पारख करण्याचे कौशल्य नेत्याने वापरले पाहिजे. या गुणामुळेच तो पुढारी लोकांच्या क्षमतेनुसार, योग्यतेनुसार त्यांच्यावर कामे सोपवून उद्दिष्ट पार पाडू शकतो. समर्थांचा महंत असो की राज्यकर्ता, त्यांच्यामध्ये निस्पृहता हा गुण असलाच पाहिजे. केवळ महंताचेच नव्हे तर पुढारी आणि राज्यकर्त्यांचेही लोककल्याण हेच ध्येय आणि उद्दिष्ट पाहिजे. यासाठी निस्पृहता हवी असे समर्थ आवर्जून सांगतात. आपण लोकांना जे सांगतो त्याप्रमाणेच आपली कृती पाहिजे. बोलण्यासारखे चालणे स्वय करून समर्थ विद्येचे आणि ज्ञानाचे महत्त्व सांगतातच, त्याचबरोबरीने ते कष्टाचेही महत्त्व सांगतात. कष्टता सौख्य मानावे, कष्टी फळची पाविजे, आळसे सुख वाटे ते, दुःख ब्रह्मांड भोगावी. यत्न करणे हा उत्तम भाग्याचा गुण आहे, पण या प्रयत्नाला बुद्धीची जोड हवी. प्रयत्नाविना, कष्टाविना काहीच साध्य होत नाही. कष्टे विना फळ नाही, कष्टे विना राज्य नाही, केल्याविना होत नाही साध्यजनी. यापेक्षा अधिक कोण काय सांगणार. समर्थांच्या शिकवणीचा विस्तार फार मोठा आहे. प्रापंचिक माणसाला प्रपंच कसा करावा हे त्यांनी सांगितले. जगाच्या व्यवहारात वागताना प्रामाणिकपणा आणि गोड वाणी आणि सावधपणा असावा. त्याचबरोबर आपले चांगले विचार, उच्चार आणि आचार यांचेही महत्त्व त्यांनी सांगितले. केवळ उपजीविकेसाठीच विद्या आणि ज्ञान संपादन आवश्यक नसून एकूण जीवनातच यशस्वी होण्यासाठी ते आवश्यक आहे. निंदा नको, द्वेष नको, फुकटचा पैसा नको हे सांगताना त्यांनी स्वप्रयत्न आणि कष्ट या सद्गुणांची महती पटवून दिली. असा नेटका प्रपंच करणारा उत्तम गुणी माणूसच परमार्थात निश्चित प्रगती करू शकतो. रामदासांच्या शिकवणीतील हे एक महत्त्वाचे सूत्र आहे. अशा साधकाला समर्थांनी कथा, श्रवण, भजन, कीर्तन या वाटचालीतून नवविधा भक्ती कशी करावी याचे उत्तम मार्गदर्शनही केले आहे. नवविधा भक्तीतील श्रेष्ठतम 9वी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. पण या मार्गाची वाटचाल सद्गुरूच्या सहवासाने आणि उपदेशाने सोपी होते. हे समर्थांनी सद्गुरूंची लक्षणे यातून स्पष्ट केले आहे. असे आत्मज्ञानी सद्गुरूच आपल्या साधक शिष्याला आपल्यासारखेच परमार्थातील श्रेष्ठ असे परब्रह्म प्राप्त करून देऊ शकतात. समर्थांनी हे आपल्या स्वानुभवावरूनच सांगितलेले आहे. लोकसंग्रह करायचा, लोक शिक्षण द्यायचे आणि त्यातूनच लोकात जागृती निर्माण करायची हे महंताचे, नेत्याचे काम. ते कार्य हरिकथा निरूपण, कीर्तन, भजन आणि उत्सव यातून करायचे. लोकांच्या सतत भेटी गाठी घ्यायच्या, लोकांच्या अडचणींना मदत करायची. हे सर्व करण्यासाठी सद्ग्रंथांचा अभ्यास करून ज्ञान प्राप्त करायचे. वक्तृत्वाने लोकांवर प्रभाव पडला पाहिजे. त्यामुळे लोकांची मने वळवता येतात. अंगी परोपकारी वृत्ती जोपासावी. लोकांची मने राखायची तर त्यासाठी वाणी गोड हवी. अशा रीतीने महंतासारख्या मुख्य कार्यकर्त्यालाही समर्थांनी शिकवून तयार केले होते. समर्थांची प्रपंचाची व्याख्या आणि व्याप्ती व्यवहारात मोठी होती. राजकारण देखील त्यांनी सामाजिक प्रपंचाचाच विस्तारित भाग मानला. त्यामुळे त्यांनी लोकनेत्यांना राजकारणाचा उपदेश केला. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी असे म्हणण्यामागे समर्थांची ही भूमिका आहे. यातूनच महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्म शिकवला. त्याही पुढे जाऊन हा महाराष्ट्र धर्म वाढवावा असेही समर्थांनी सांगितले. त्याचा एक भाग म्हणजे तरुणांना बलोपासना करण्यास प्रोत्साहन दिले. शरीर चांगले तर आरोग्य चांगले, हे दोन्हीही चांगले
तर आपले विचारही चांगले होतात. व्यायामाच्या आवडीतून मराठी तरुण एकत्र आले. मराठा तितुका मेळवावा या ओळीमधून संपूर्ण महाराष्ट्राच्या छात्रवृत्तीला आवाहन केले. राजकारणात लोकसमुदाय असतोच आणि राज्यकर्त्यालाही लोकसंग्रह करावा लागतो. त्यासाठी राखावी बहुतांची अंतरे हा गुण जोपासणे हे ओघाने आलेच. आपल्या भोवती धूर्त आणि विविध क्षेत्रातील हरवणारी माणसे जोडावीत. त्यासाठी माणसांची पारख करण्याचे कौशल्य नेत्याने वापरले पाहिजे. या गुणामुळेच लोकांच्या क्षमतेनुसार योग्यतेनुसार त्यांच्यावर कामे सोपवून उद्दिष्ट पार पाडू शकतो. समर्थांचा महंत असो की राज्यकर्ता, त्यांच्यामध्ये निस्पृहता हा गुण असलाच पाहिजे. केवळ महंताचेच नव्हे तर पुढारी आणि राज्यकर्त्यांचेही लोककल्याण हेच ध्येय आणि उद्दिष्ट पाहिजे. यासाठी निस्पृहता हवी असे समर्थ आवर्जून सांगतात. आपण लोकांना जे सांगतो त्याप्रमाणेच आपली कृती पाहिजे. बोलण्यासारखे चालणे, स्वय करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे माहिती जने. राजकारण करताना लोकांचे दोष पोटात घालावे लागतात. दुर्जनांचाही काटा काढावा लागतो. यासाठी समर्थ सावधानता, चतुराई आणि नामानिराळे राहण्याच्या गुणांची आवश्यकता सांगण्यास विसरत नाहीत. व्यवहारात काय आणि राजकारणातील प्रसंगातही काय, काळ पाहोनी वर्तावे, पोटीचे भय सांडून या, हा उपदेश करतात. तशाच तसे या धोरणांचा अवलंब करावा असेही सांगतात. दास डोंगरी राहतो म्हणणाऱ्या रामदास स्वामींचा मूळ पिंड एकांत प्रिय होता. या स्वानुभवातूनच त्याने आपणा सर्वांना दिवसातील काही वेळ ध्यान, चिंतन, मनन करण्यास सांगितले आहे. दासबोधातील मुख्य ते हरिकथा निरूपण या प्रारंभातून प्रपंच नेटका करावा. तो करत असताना साधकांनी परमेश्वराची उपासना करावी, भक्तीची अंतिम पायरी गाठावी, ब्रह्मप्राप्ती करून घ्यावी, आपले आयुष्य उत्तमपणे व्यतीत करावे, ही मौल्यवान शिकवण समर्थांनी दिली. या शिकवणीप्रमाणे आपण आचरण केले तर झाले साधनाचे फळ, संसार जाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले, असे समाधानाचे उद्गार आपणही काढू शकतो. संपूर्ण दासबोध ही समर्थांची शिकवण आहे. समर्थांच्या शिकवणीमध्ये व्यक्तिमत्व विकास, पर्सोनल डेव्हलपमेंट हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे. प्रपंची आणि परमार्थी, मुमुक्ष आणि साधक, शिक्षक आणि विद्यार्थी, समाजसुधारक आणि राजकीय पुढारी, राज्यकर्ते आणि उद्योगपती, व्यावसायिक आणि व्यवस्थापन तज्ज्ञ या सर्वांसाठी समर्थांची शिकवण प्रेरणादायक आहे. थोडक्यात सांगायचेच तर समर्थांनी आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे कसा पार पाडावा याची शिकवण दिली आहे. दासबोधातून समर्थांनी आपल्याला दिलेले प्रशिक्षण हे सार्वकालिक जीवनमूल्य आहे. ते कालातीत आहे. समर्थांची शिकवण काल आवश्यक होती, आजही ती तितकीच उपयुक्त आहे. उद्यासाठीही ती तेवढीच समर्पक आहे. ती नित्य नूतन आहे. समर्थांच्या शिकवणीचा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर तो संपूर्ण काळ उभा राहतो. त्या काळात जगद्गुरू संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज या तीन थोर विभूती महाराष्ट्रात एकाच वेळी कार्य करत होत्या. महाराष्ट्राच्या भाग्योदयाचा तो सुवर्ण काळच होता. म्हणूनच समर्थ रामदासांच्या उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे या स्फूर्तिदायक उभीने आपण त्यांच्या शिकवणीचा समारोप करूया. जय जय रघुवीर समर्थ. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे
शैलजाशूलपाणि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ